3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगल मुहूर्तावर अहिल्यानगर शहरात भक्तीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीला यंदा 11,111 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला। विशाल गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा आगळावेगळा उपक्रम अतिशय श्रद्धेने राबविण्यात आला आहे। भक्ती आणि दातृत्वाचा अनोखा संगम विशाल गणपती मंदिर ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय तृतीयेनिमित्त हा आंबा महोत्सव आयोजित करत आहे। आज पहाटेपासूनच बाप्पाच्या चरणी आंब्यांची आकर्षक आरास मांडण्यात आली होती। बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आज अक्षय तृतीया असल्यामुळे आम्ही गेल्या 10 वर्षापासून एक नगर शहराचा ग्रामदैवत असल्यामुळे अनेक भाविकांची एक अपेक्षा आहे किंवा इथे अक्षय तृतीया असल्यामुळे इथे आंब्याचा नैवेद्य दाखवा आणि त्या पद्धतीने आरती करून सगळं हा जो झालेला प्रसाद आहे ते भाविकापर्यंत पोहोचला पाहिजे। आणि ह्या भाविकांच्या भावना समजून आम्ही आज या ठिकाणी गेल्या 10-11 वर्षापासून हा उपक्रम करत आहोत। या कार्यक्रमामध्ये अनेक दानशूर व्यक्ती इथे श्रमदान देतात, अन्नदान देतात, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे हे नैवेद्य वगैरे प्रकार आणून देतात। ही जेवढं काही दिवसभरामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्ताने इथे उपस्थित होईल, जो प्रसाद रूपी हे जे सगळं साहित्य होईल त्याची पूजा अर्चा करून पूर्णपणे शासकीय भाविकांना त्याचप्रमाणे राजकीय सर्वांना याचं वाटप आम्ही घरपोच केले जातं। त्याचप्रमाणे जे निराधार आहेत, जे अपंग आहेत, त्यांच्यापर्यंत हा देवाचा प्रसाद आम्ही पाठवत असतो। आणि ह्या चरणी खऱ्या अर्थानं हा जो प्रसाद दिला जातो, ज्यांच्या आई वडील वगैरे स्वर्गीय झालेले त्यांना खऱ्या अर्थानं हा प्रसाद आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो। म्हणजेच आपण जे काही करतो ते जे स्वर्गवासी आहेत हा जो प्रसाद त्यांना एक अन्नदान म्हणून हा सर्वप्रथम हा वाटला जातो। त्यामुळे भाविक सुद्धा त्या इथे ग्रामदैवताला मोठ्या प्रमाणात देणगीच्या स्वरूपात प्रसादाचं वाटप नाही देवापुढे ठेवून त्या अनेक गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं। हे आम्ही माझ्या देवस्थान ट्रस्टच्या वतीने गेल्या 11 वर्ष पण हा कार्यक्रम करतो आणि याला मोठ्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे नगरमध्ये। या पुढच्या काळातही हा उपक्रम अशा पद्धतीने चालू राहील।